तर इथे ना होळी पेटवायसाठी असे काहीसे चाकोल्याचे हार बनवून घेतले होते। त्याच्यानंतर खाली जाऊन ना मस्त अशी होळीची मांडणी केली, पूजा वगैरे करून घेतली। तो व्हिडिओ काही शूट केला गेला नाही। त्याच्यानंतर इथे ना आईंनी पण पूजा करून घेतली आणि पाणी वगैरे फिरवून घेतलं, फुलं वाहून घेतले आणि आमच्या दोघींचीही पूजा आटोपल्यानंतर ना तिथेच आम्ही आरती करून घेतली। तर ते वाहणारी अशी काहीशी टाळ्या वाजवत होती आणि आरतीसुद्धा म्हणत होती। तर इथे ना मस्त असं जेवण करून घेतलं आणि त्याच्यानंतर आवरावर झाल्यानंतर ना गॅस वाटा वगैरे क्लीन करून घेतला आणि त्याच्यानंतर मला दुसऱ्या दिवशीची नाश्त्याची तयारी पण करायची होती दुकानासाठी। तर म्हणूनच इथे ना सांबार कट करायला घेतला होता। म्हटलं आदल्या दिवशी थोडीशी पूर्वतयारी झालेली असली की दुसऱ्या दिवशी कसं सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात, म्हणून मग इथे ना आदल्या दिवशी मी थोडंफार करून ठेवते आणि इथे ना सांबार कट करून घेतला। त्याच्यानंतर लगेच मी इथे ना पालक पण कट करायला घेतला होता। तर पालक कट करून झाला की लगेच इथे हिरवी मिरची पण कट करायची होती पोह्यांसाठी, भजीसाठी। तर मिरची कट करायला घेतली होती आणि मिरची कट करून झाली की लगेच मग तळण्यासाठी पण मिरच्या कट करायच्या होत्या, त्या पण कट करून घेतल्या। चला मग ब्लॉग इथेच संपवते, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।